जर तुम्ही पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा ट्रेलर लक्ष देऊन पाहिला असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, ती म्हणजे मी शिवाजीराजे भोसले हा जो चित्रपट आला होता आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले यामध्ये एक महत्वाचा डिफरन्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटामध्ये असं दाखवलं होतं की दिनकर भोसले हे जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर मुंबईमध्ये राहणारा मराठी माणूस आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, तो अपमानित होतोय असं मूवीच्या सुरुवातीलाच आपल्याला दाखवलं गेलं होतं. नंतर जेव्हा तो एका हॉटेलमध्ये जातो, जेव्हा त्याचा पगार होतो तेव्हा, आणि त्या हॉटेलमध्ये बसून तो खूप दारू पितो, हॉटेल मालकाबरोबर तो वाद घालतो आणि त्यानंतर हॉटेलमधले जे वेटर आहेत ते त्याला मारहाण करतात. त्यानंतर दिनकर भोसले फ्रस्ट्रेट होऊन व्यक्त होतोय, मराठी माणसाची अवस्था काय आहे मुंबईमध्ये ते सांगतोय आणि ती गोष्ट महाराजांच्या जेव्हा कानावर पडते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रायबाला घेऊन दिनकर भोसलेंना भेटा येतात. तेव्हा ते दिनकर भोसलेंना सुनावतात आणि त्यानंतर दिनकर भोसलेची लाईफ चेंज होते. त्यानंतर दिनकर भोसलेच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या घटना घडतात, त्याच्या मुलाला मारण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो किंवा त्याच्या कुटुंबाला जेव्हा किडनॅप केलं जातं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्याला त्यांच्या आयुष्यामध्ये काही घटना ज्या घडल्या होत्या, म्हणजे अफजल खानाचा वध असू दे किंवा आग्र्यावरून सुटका असू दे, या सगळ्या गोष्टींची उदाहरणं देऊन दिनकर भोसलेंना इन्स्पायर करतात किंवा मोटिवेट करतात असं आपल्याला दाखवलं गेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज स्वतःहून कुणाशी फाईट करतायत, कुणाचा तलवारीनं वध करतायत, कुणाला मुस्काटात लगावतात हे तुम्हाला त्या मूवीमध्ये पाहायला भेटलं नव्हतं. परंतु पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा ट्रेलर जर तुम्ही लक्ष देऊन पाहिला तर त्रिशा ठोसर जी आहे तिचा एक डायलॉग आहे ज्यामध्ये त्रिशा ठोसर म्हणते ते विसरले आपल्याला महाराज. तेव्हा शशांक शेंडे असे म्हणतायत की इथं जिवंत असणाऱ्यांना महाराष्ट्राचे काही पडलेले नाही तर ते तर काय करणार. आणि त्यानंतर त्रिशा ठोसरचा पुन्हा एक डायलॉग आहे की यासाठी केला होता का हट्टा हिंदवी स्वराज्याचा. हे 3 डायलॉग खूप महत्वाचे आहेत. यातून रायटर डिरेक्टर महेश मांजरेकर यांना सांगायचं आहे की ही जी शेतकऱ्यांची अवस्था आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा मराठी माणसाची महाराष्ट्रातली मुंबईतली अवस्था, यातून मराठी माणसांना बाहेर काढण्यासाठी आता जिवंत असणाऱ्या कोणाकडून काही अपेक्षा राहिलेली नाही. म्हणूनच काही सीन मध्ये तुम्ही पहा की सिद्धार्थ बोडके हे स्वतःला मीच छत्रपती शिवाजी शहाजी भोसले आहे असं सांगताना आपल्याला दिसत आहेत. पोलीस स्टेशन मधला एक सीन आहे जिथं शहाजी शिंदे यांच्या पुढच्या खुर्चीत बसून सिद्धार्थ बोडके म्हणतात की मी शिवाजीराजे भोसले. त्याचबरोबर सिद्धार्थ बोडके हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखामध्ये घोड्यावरून येतात हे देखील पाहायला भेटले. तुम्ही हा सीन पाहिला असेल जिथं पृथ्वी प्रताप यांनी आत्महत्या केली, ते कदाचित त्रिशाचे वडील असतील. भार्गव जगताप याला मारहाण केली जात आहे हे तुम्हाला पाहायला भेटलं असेल. त्रिशाचं ते घर जाळलं जात आहे हे तुम्हाला पाहायला भेटलं असेल. तर अशा प्रकारे ते जो कुटुंब आहे आणि दुष्काळ भागातले शेतकरी किंवा मुंबईत राहणारा मराठी माणूस या सगळ्यांच्या समस्येला तोंड देण्यासाठी आता खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनाच यावं लागतंय असं महेश मांजरेकर सरांना दाखवायचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा येतात तेव्हा ते कुणाला तर मुस्काटात लगावतायत, पैलवानांबरोबर फायटिंग देखील करतायत, जेलचा दरवाजा देखील तोडून बाहेर येत आहेत, त्रिशा ठोसरला त्या जळणाऱ्या घरातून वाचवतायत देखील. म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हणालो की या चित्रपटामध्ये तुम्हाला दिनकर भोसले सारखं कॅरेक्टर पाहायला भेटणार नाही. हा मेन डिफरन्स आहे मी शिवाजीराजे भोसले आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले या 2 चित्रपटातला. आता या सगळ्या अन्यायाला तोंड दिल्यानंतर, शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला विरोध केल्यानंतर खुद्द शिवाजी महाराजांना जेलमध्ये टाकलं जातं. त्याचबरोबर कोर्टातलाही सीन आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांवर खटला सुरू आहे असं दाखवले गेले. म्हणजे महेश मांजरेकर सरांना असं दाखवायचं आहे की आता महाराष्ट्राची अशी अवस्था झाली आहे की जर शिवाजी महाराज आलेत आणि त्यांनी स्वतः या सगळ्या अन्यायाविरुद्ध लढा उभा केला, शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाच पोलीस पकडून नेतील, त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल, त्यांच्यावर खटला चालवला जाईल. हे तुम्हाला पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहे. आता ही गोष्ट तुम्हाला स्पॉइलर वाटू शकते परंतु नाही, काही काळजी करू नका. महेश मांजरेकर सर हे अतिशय उत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांना स्पष्टपणे माहित आहे की ट्रेलर मध्ये कोणत्या आणि किती गोष्टी सांगायच्या आहेत. म्हणूनच चित्रपटामध्ये याच्यापेक्षा आणखीन जास्त तुम्हाला गोष्टी पाहायला भेटणार आहेत. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची, पुष्पा 2 या मूवीच्या सुरुवातीला तुम्ही पाहता की पुष्पाचं फायटिंग वगैरे तो सीन सुरू आहे आणि पुष्पा एका लोखंडी स्ट्रक्चरवर वर आहे आणि खालून गोळ्या झाडल्या जातात आणि एक ही गोळी पुष्पाला लागत नाही. किंवा असे खूप सारे तुम्ही फायटिंग सिक्वेन्स पाहिली असतील साऊथच्या आणि बॉलिवूडच्या मूवीमध्ये, जिथं तुम्हाला स्पष्ट समजतं की अरे इथे याला गोळी लागायला पाहिजे होती पण लागत नाही. आता या सगळ्या गोष्टीकडे आपण आजपर्यंत फिल्म म्हणून पाहत आलो. आपल्याला माहित आहे की सगळ्या गोष्टी लॉजिकली होऊ शकत नाहीत म्हणून ते फायटिंग सिक्वेन्स आपण
आपण इझिली पचवले देखील, तशाच प्रकारे या चित्रपटामधले काही फायटिंग सिक्वेन्स तुम्हाला पचवावे लागणार आहेत. कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेलचे तो दरवाजा तोडून बाहेर येतात, तेव्हा एक माणूस पुढून त्यांना गोळ्या झाडतोय आणि त्या गोळ्या त्या जेलच्या दरवाजाच्या सळ्यांना लागतायत, शिवाजी महाराजांना लागत नाहीत असं दाखवलं गेले. त्याचबरोबर त्या पैलवानांबरोबर फाईट सुरू असताना ते त्या सगळे पैलवान हवेत उडतायत असं देखील दाखवले. काही लोक त्या मडक्यांवर पडतायत हे देखील दाखवले. लक्षात ठेवा, जसं तुम्ही इतर मूवीतले फायटिंग सीन पचवले त्याच पद्धतीने ह्या मूवीतले फायटिंग सीन देखील पचवा, कारण सगळ्या गोष्टी लॉजिकली होऊ शकत नाहीत. एकच इच्छा आहे की काही गोष्टी खूप जास्त इलॉजिकल होऊ नयेत, त्याची काळजी घेतली गेली असावी अशी फक्त माझी अपेक्षा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी प्रेक्षक म्हणून तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, फिल्म मेकिंग मध्ये एक गोष्ट असते, शो डोंट टेल. म्हणजे तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही दाखवा, सीन मधून, ऍक्शन मधून अशा काही सीन क्रिएट करा ज्यामधून प्रेक्षकांना ते पाहून समजलं पाहिजे. असं नाही की प्रत्येक गोष्ट तुम्ही तोंडी सांगितली पाहिजे. परंतु इंडियन फिल्म मेकिंग मध्ये एक प्रवाह आहे ज्यामध्ये हिरो विलनला क्लायमॅक्स मध्ये किंवा इतर काही सीन मध्ये भाषण देतो. म्हणजे खूप सारे डायलॉग मधून काही गोष्टी सांगतो की तू कसा चुकीचा आहेस, मी का बरोबर आहे वगैरे वगैरे, तू आतापर्यंत ह्या चुक्या केल्यास त्या चुक्या केल्यास आणि तुला त्याचं फळ मिळणार वगैरे वगैरे वगैरे. आता ही गोष्ट काही ठिकाणी वर्क करते आणि काही ठिकाणी कम्प्लिटली अपोजिट इरिटेटिंग देखील वाटू शकते. काही डिरेक्टर असे ज्यांना ही गोष्ट योग्यरित्या मांडता येते जेणेकरून प्रेक्षकांना ती पचवता यावी. प्रेक्षकांना असं वाटू नये की ज्ञानाचं बंबार्डिंग केलं जाते, कारण जेव्हा हिरो विलनला त्या सगळ्या गोष्टी बोलत असतो डायलॉग मधून, तेव्हा तो इनडायरेक्टली तेच गोष्टी प्रेक्षकांना सांगत असतो. मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटामध्ये देखील अशा प्रकारचे सीन तुम्ही खूप पाहिले असतील. त्या चित्रपटामध्ये ती गोष्ट महेश मांजरेकर सरांना जमली होती, ते ज्ञानाचं बंबार्डिंग वाटलं नव्हतं. म्हणून मला असं वाटतंय की पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटामध्ये देखील ही गोष्ट महेश मांजरेकर सरांनी व्यवस्थित जमवली असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे डायलॉग आहेत हे कॉन्शियसली अशा प्रकारे लिहिले गेले जेणेकरून थिएटरमध्ये टाळ्या वाजावे, शिट्ट्या वाजावे, जोमात लोक ओरडावीत, जल्लोष व्हावा अशा प्रकारे डायलॉग लिहिले गेले आहेत असं मला ट्रेलर मधून तर समजतंय. तर फायटिंग सिक्वेन्स बाबत आणि जे काही डायलॉग असणार आहेत, जे शो डोंट टेल या गोष्टीमध्ये न बसणारी गोष्ट आहे, त्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मांडल्या गेल्या असाव्यात असं मला वाटतंय. तर मी पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट पाहायला खूप उत्सुक आहे. त्याची 4 प्रमुख कारणं मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितली आहेत. आय बटनवर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा. तुमचं काय मत आहे या मूवी बद्दल हे तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगितलंच पाहिजे. आणि ज्या विषयावर हा चित्रपट बनलाय त्या विषयाबद्दल, म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महाराष्ट्रातली परिस्थिती, मराठी माणसाची मुंबईतली स्थिती, या सगळ्या गोष्टीवर देखील तुम्ही कमेंट मध्ये नक्की बोला. हा मूवी रिलीज झाल्या या मूवीचा रिव्ह्यू तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही सिनेदर्शन हे आपले युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर कदाचित माझं काम तुम्हाला आवडलं असेल, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, त्यातून मला प्रोत्साहन भेटेल. तर मी इथंच थांबतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्की भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.